हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? आज मी काय बोलतात मिनी डोसा बनवणार। आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता बघा मी थोडासा हलका तेल लावून घेतलाय। सकाळचे टिफिनला काय देऊ नाश्त्याला। आता हा बघा या पोरांना आवडते। असे करून बनवणार आहे आणि हा पद्धतीने सोपा असतात, कोणी पण बनवू शकतो। वरनं थोडासा तेल तूप काय टाकू शकतो, वाटार मी तेल टाकतोय। माझ्या पोरांना तूप आवडत नाही। आता बघा तुम्ही बघू शकता आणि हे पटकन पण होतात। मोठी डोसा काढायला हे होतात, तुटतात पण हे तुटणार नाही काय नाही। हा बघा टाकता टाकता लगेच पालटी झाला। बाजू पण झालाय। हा बघा झालंय ना पटकन, काय टेन्शन नाही, 2 मिनिटचं काम असतात। आता एक एक करून मी काढून घेते आणि परत थोडंसं असे फिरून घ्यायचं, परत थोडं थोडं टाकायचा बस। कोणी पण बनवू शकतो, काही टेन्शन नाही। तुटायचा भीती नाही, डोळा बंद करून बनवा, काय टेन्शन नसतं त्याचा। तर बघा मी टाकला पण आणि लगेच त्याला सुटला आणि हा बघा पलटी पण मारला मी। आहे ना शॉर्टकट, कशी पण बनव, तुटायचा भीती नाही, काहीच नाही। मला काही दिवस बरा नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही सोडू शकत, थोडं समजून घ्या त्याच्यामुळे। तर बोला सकाळी काय हा तरी एक नाश्त्याचा सोडू द्या। हा बघा झालं पण लगेच, किती टाइम लागला मला। आता तुम्ही बघू शकता 2 मिनिटात मला असे डोसा बनवून घेतला। तर तुम्ही सांगा माझा हा बारीक डोसा कसे बनला असेल सांगा। आता बघा मी मगाशी या तर कढाईमध्ये शेंगदाणा भाजून घेतलेला आहे। बघा किती मस्त भाजलेला आहे। आता मी याला शेंगदाण्याचा कूट करणार, म्हणजे या साला शकट करायचा। ही काय असतात, तुम्ही मस्त ही पण बनवू शकतो, चटणी पण बनवू शकतो याच्यात। तर मी याला कूट करून दाखवते।
आता मिक्सरचं भांडी घेतलं मी, मिक्सरच्या भांडीमध्ये सगळं टाकून देणार। हा बघा मिक्सरचा भांडी, थोडा मिक्सरला पहिला वाटून घेतलेलं आहे मी, त्याच्यामुळे मिक्सर लागलेलं आहे। आता मी परत थोडं जास्त करून ठेवते। तर बघा आता मी याला ढक्कन लावून घेतलं आहे। आता मी याला कूट करून दाखवते। आता बघा मी शेंगदाण्याचा कूट कशी करून घेतला आहे। 2 मिनिट लागले, 2 मिनिट का 2 सेकंड लागतात। त्या मिक्सरमध्ये दोनदा फिरवला बारीक होतात। आणि हा तुम्ही महिनाभर पण यूज करू शकतो। कधी काही भाजी करायचं असेल हा कूट बांधून ठेवू शकतो तुम्ही। बघा मी ते डब्बा भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार, ते खराब होत नाही। तुम्हाला हा कशी वाटला आणि तुम्हाला वाटते मी दुसरी एक पद्धत दाखवतोय तुम्हाला। याच्यात चटणी पण बनवतोय, ते चटणी कशी बनवतात ते पण दाखवतोय तुम्हाला। आता आपण कधी कधी इडली डोसा बनवतोय, आपण खायला चटणी नसतात, तर काय करायचा शॉर्टकटमध्ये कोरावल्ला हा बांधून द्यायचा। मला आता खायचं नाही म्हणून तुम्हाला थोडं बांधून दाखवतोय। हे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट घेणार, मसाला लाल तिखट, थोडा चवीनुसार मीठ आणि थोडासा तेल टाकून घेणार। म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कुठून आणायची गरज नाही, घरामध्ये हॉटेलसारखा तुम्हाला चटणी झालेली आहे। आता तुम्ही ह्या चटणी बरोबर डोसाची खा, इडलीची खा, काही तुम्हाला एवढं टेस्टी लागतात। आता मी बारीक डोसा बनवलेला आहे, ही माझ्या एकटीपुरती बनवला म्हणून मी तुम्हाला वाटीमध्ये खाऊन दाखवतोय। हा बघा कशी वाटत असेल तुम्हाला। हा चटणी तुम्हाला आवडला असेल सबस्क्राइब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। बघा काही टेन्शन नाही, म्हणजे काय नसेल थोडा हा घ्या, तिखट घ्या, मीठ घ्या, थोडा तेल टाका आणि हा खाऊन बघा एकदा। शेंगदाण्याची चटणी तुम्हाला नक्की आवडेल। आवडलं तर कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटते ते, तुम्ही मला नक्की सांगा एकदा करून। अशी नवीन व्हिडिओ घेऊन परत येणार तुमच्यासमोर। मला तब्येत थोडा नीट नसतात म्हणून मी कधी कधी मी करत नाही, 2-3 दिवस आड करून मी व्हिडिओ सोडतात, माझे चुकतात, मला माफ करा। माझे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बाय यूट्यूब फॅमिली।